तर नाशिकमधील भोंदू अशोक खरातचे आणखी काही काळे कारनामे उघड झाले। तुर्की मधाच्या नावाखाली खरातकडून अनेकांची फसवणूक झाल्याची माहिती मिळाली आहे। तुर्की मधाची अनेक उद्योजक आणि राजकीय नेत्यांना महागड्या दराने विक्री केल्याची माहिती समोर आली आहे। 1 किलो मधाची बाटली ही 9 लाख रुपयांना विकली जायची। नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत। चिंचोके, बनावट खडे यानंतर आता तुर्की मध विक्रीच्या नावाखालीही मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा भोंदू बाबाचा नवा कारनामा समोर आलाय। भोंदू खरात तुर्की मध कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचा दावा करायचा। लैंगिक अडचणींवर उपाय म्हणून प्रभावी असल्याचा खरात दावा करायचा। अनेक उद्योजक आणि राजकीय नेत्यांना खरात तुर्की मध महागड्या दरात विकायचा। 1 किलो मधाची बाटली तब्बल 9 लाखांना विकली जात होती। खरात हे मध एल्विश हनी नावाने विकत होता। तुर्कीतील समुद्राच्या खोल गुहांमध्ये हे मध मिळत असल्याचा अशोक खरात दावा करायचा। महागड्या दरानं मध विक्री करून आलेली रक्कम ट्रस्टच्या नावे घेत ब्लॅक मनी व्हाईट केल्याचं तपासात समोर आल्याची माहिती आहे। चिंचोके, खडे, तांत्रिक विधी आणि महागडे मध अशा विविध माध्यमांमधून भोंदू बाबा खरातनं मोठं आर्थिक जाळं उभं केल्याचं दिसून येत आहे। भोंदू खरात विरोधात एकूण 6 गुन्हे दाखल झाले असून नव्यानं 3 तक्रारी दाखल झाल्यात। भोंदू खरात विरोधात दाखल तक्रारीत एका विद्यार्थिनीचाही समावेश आहे। खरातनं विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचं उघडकीस आलंय। धार्मिक विधी, लग्न जमवून देणं, पूजा विधी, भविष्य सांगणं अशा वेगवेगळ्या बहाण्यानं अशोक खरातनं महिलांवर अत्याचार केलेत।